36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती कठोरा नाका परिसरात घडलेल्या सोने व्यावसायिक लूट प्रकरणाचा अवघ्या 48 तासांत उलगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला मोठं यश आलंय. या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 1,10,00,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. अटक केलेले सर्व आरोपी अमरावती शहरातीलच असून त्यापैकी काही जण उच्च शिक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित सोने व्यावसायिक आपल्या दुचाकीवरून सोने आणि रोख रक्कम घेऊन जात असताना आरोपींनी एका 4 चाकी वाहनातून त्यांचा पाठलाग केलाय. योग्य संधी साधून त्याला अडवून जीवे मारण्याची धमकी देत 700 ग्राम सोने आणि 1,19,000 रुपये रोख रक्कम लुटली होती. या घटनेमुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शहर गुन्हे शाखेनं तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आलाय. गाडगेनगर डीव्ही प्रमुख भारत वानखडे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं मुख्य सूत्रधारासह 7 आरोपींनाही जेरबंद केलंय. आरोपींकडून 700 ग्राम सोने, 1,19,000 रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 1,10,00,000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या कारवाईमुळे अवघ्या 48 तासांत गुन्ह्याचा उलगडा करून अमरावती शहर पोलिसांनी कार्यक्षमतेचे उदाहरण घालून दिले. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी या कारवाईबाबत समाधान व्यक्त करत गुन्हे शाखेच्या पथकाचं कौतुक केलंय. आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून या प्रकरणातील इतर दुव्यांचाही तपास करण्यात येतोय. दिनांक 13/2/2026 रोजी रात्री 9च्या सुमारास सुशांत मनोहर शेरेकर हे आपले स्वर्णकार होते. ते आपल्या घरी चालले होते, दुकान आपली बंद करून. ते त्यांचे घराजवळ कठोरा नाकेला एक 4 व्हीलर गाडी होती, त्यांना त्यांचे आडे लावली आणि त्यांना पाडला आणि त्यांच्याकडे जे पिशवी होती त्याच्यामध्ये जे सोन्याचे दागिने होते तसेच रोख रक्कम होती ते घेऊन पळाले होते. त्याच्यामध्ये हे गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन आपण आपले संपूर्ण आयुक्तालयाचे आणि क्राईम ब्रांचचे आपले जवळपास 12 टीम तयार केली होती. त्यांना वेगळे आपण काम दिले होते. त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण तसेच कसोशीने तपास करण्यात आला. CCTV फुटेज बघण्यात आली. गुप्त बातमीदार ॲक्टिव्ह करण्यात आले. त्याच्यामध्ये आपल्याला अशी माहिती भेटली की आज गुणवंत महाराज हॉटेल नांदगाव पेठ या ठिकाणी हे जे आरोपी आहे ते येणार आहे. ते आपली जे हिस्से आहे त्यांचे वाटप करण्यासाठी ते येणार आहे. तर आपली क्राईम ब्रांचची टीमने तिथे दबिश दिली आणि ते आरोपी आपल्याला रेड हँडेड भेटले. त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये जे चोरी गेला होता संपूर्ण मुद्देमाल, त्याच्यामध्ये 700 ग्राम जवळपास सोन्याचे दागिने तसेच नगदी रोख रक्कम, आपली 4 व्हीलर 2 व्हीलर तसेच मोबाईल आणि 3 चाकू असे जवळपास 1,12,32,000चा मुद्देमाल त्यांच्याकडे रिकवर करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये 7 आरोपी आपल्या ताब्यात आहे. पुढे तपास आपला सुरू आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, दिवसा.